सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, तथास्तु तथास्तु, तथास्तु तथास्तु, तथास्तु तथास्तु. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. नामम नामम. सर्वांनी डोळे मिटा, तोंड मिटा, जीभ टाळ्याला लावा, तिथेच धरून ठेवा, समोर पहा आणि मनातल्या मनात थोडा वेळ विठ्ठल नामजप किंवा विश्वप्रार्थना म्हणा. सुरू. वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री नारायण महाराज की जय, सद्गुरु श्री पै महाराज की जय, सर्व संतन की जय. वासुदेव हरि, वासुदेव हरि, वासुदेव हरि, बजरंगबली की जय. हृदयांतरी ओळख झाली तुमची अमुची, दिवस तो भाग्याचा, ओळख झाली तुमची अमुची, दिवस तो भाग्याचा, बोध करून दिला आपण जीवन विद्येच्या ज्ञानाचा, बोध करून दिला आपण जीवन विद्येच्या ज्ञानाचा. सुखी व्हावे इतरांनी इच्छा असे लई भारी, सुखी व्हावे इतरांनी इच्छा असे लई भारी, प्रेम भावनेचा झरा वाहतो अमुच्या हृदयांतरी. आचार विचार तुमचे बहुमोलाचे, आचार विचार तुमचे बहुमोलाचे, धडे गिरवले सद्गुरु ज्ञानाचे, धडे गिरवले सद्गुरु ज्ञानाचे. गोड नाम हे विठ्ठलाचे सदामुखी धरी, गोड नाम हे विठ्ठलाचे सदामुखी धरी, प्रेम भावनेचा झरा वाहतो अमुच्या हृदयांतरी. सद्गुरु भाव हा मनी धरोनी, सद्गुरु भाव हा मनी धरोनी, जीवन विद्येचे कार्य करोनी, जीवन विद्येचे कार्य करोनी, सर्व संभावना प्रपंच परमार्थ उत्तम करी, प्रेम भावनेचा झरा वाहतो अमुच्या हृदयांतरी. हरिपाठाचे आवर्तन करुनी, हरिपाठाचे आवर्तन करुनी, विठ्ठल मंत्र हा मनी स्मरवणी, विठ्ठल मंत्र हा मनी स्मरवणी, मन भरून गेले या ज्ञानसागरी, प्रेम भावनेचा झरा वाहतो अमुच्या हृदयांतरी. उठता बसता देव सद्गुरु, उठता बसता देव सद्गुरु, ग्रंथ संपदा सोबती धरो, ग्रंथ संपदा सोबती धरो, सद्गुरूंचा विचार घेऊनी कामावरती प्रेम करी, सद्गुरूंचा विचार घेऊनी कामावरती प्रेम करी, प्रेम भावनेचा झरा वाहतो अमुच्या हृदयांतरी. किती बोलावे किती लिहावे अंत नाही शब्दाला, किती बोलावे किती लिहावे अंत नाही शब्दाला, शुभविचारातून आठवण येते तुमची क्षणाक्षणाला, शुभविचारातून आठवण येते तुमची क्षणाक्षणाला. जाता जाता मनसुमने वाहिली सद्गुरु चरणावरी, जाता जाता मनसुमने वाहिली सद्गुरु चरणावरी, प्रेम भावनेचा झरा वाहतो अमुच्या हृदयांतरी, प्रेम भावनेचा झरा वाहतो अमुच्या हृदयांतरी. हे मला जे सद्गुरु नाही वंदन आणि नाना महाराजांचा आशीर्वाद लाभलेले प्रल्हाद दादा आणि वहिनी साहेबांना यांना नमस्कार. गवत भाऊंविषयी मी थोडक्यात बोलणार आहे. खरं म्हटलं तर आमची माजगावची ओळख कर्नाक बंदर ह्या साईडची. तिकडनं ज्यावेळी गवत भाऊ इथे काजू पडायला आले तर मला इकडची काही माहिती नव्हती,
पण मला सद्गुरूंच्या चरणाची ते यायचं होतं. म्हटलं आता काय करावं तेच समजत नव्हतं. शेवटी गवत भाऊ गरम खाड्यात भेटले आणि त्यांनी सांगितलं अशी एक रूम आहे, तुला आवडेल तर बघ. आणि मी ज्या रूममध्ये राहतो आहे ती गवत भाऊंनी मला दाखवलेली आणि गवत भाऊंमुळे मी बोरिवलीला आलो. सांगायचा मुद्दा असा की मी हॉलिडेला 5 स्टारला कामाला होतो. मी 15 वर्षाची सर्व्हिस केली आणि अचानक आमचं 5 स्टार बंद झालं. बंद झाल्याच्यानंतर माझी मॅनेजरची पोस्ट गेली आणि मी प्लॅटफॉर्मवर आलो, म्हणजे रोडवर आलो. आणि असं घराच्या बाहेर असे एके दिवशी बसले असताना अचानक गवत भाऊ आमच्या चाळीच्या इथे आले. माझी एक नजर अशी गवत भाऊंवर मी क्षणावर मला ना असं वाटतं सद्गुरूच जवळ आहे. आणि गवत भाऊंचं नाव पण काय रामदास. आणि मी माझ्या मारुती हा माझा आराध्य आहे. आणि प्रत्यक्ष जेव्हा गवत भाऊ जवळजवळ आले आणि माझा चेहरा असं हे फुलला जरा, म्हणजे मी ज्या नोकरीच्या ह्याच्यामध्ये होते आता कसं का आपलं पुढचं होणार ते समजत नाही वगैरे. आणि गवत भाऊने आले अरे काय घाबरतोस, सद्गुरू आहेत ना पाठीशी, घाबरू नको, तुला चांगली नोकरी लागेल. आणि नंतर खरोखरच मला ITCमध्ये माझ्याच डिपार्टमेंटची मला चांगली नोकरी लागेल. तिथेही देखील मी 15 वर्ष काम केलं. सांगायचा मुद्दा म्हणजे असं खरंच एक असे ना सद्गुरूंचे एक चेले, म्हणजे जसे शिवाजी महाराजांचे एक मावळे होते ना, हे मावळे आता आपल्या वैकुंठाला परत आता रिवर्स जात आहेत. आणि खरोखर ह्यांच्याविषयी बोलताना मन जेव्हा असं आपल्याला येते ना कानावर कोणती बातमी, अरे गवत भाऊ गेले, फटकन आपल्या हृदयानं बंद पडल्यासारखं वाटतं. म्हणजे जे महाराजांचे एक ना ते म्हणजे सूर्याची किरणं असतात ना, सूर्याची किरणं आहे ती एक सर्व लक्षात ठेवा. हे सर्व मिळून सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला सर्वांना लाभलेले. आणि थोडक्यात माहिती सांगतो, सरले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, सरले ते दिवस राहिल्या त्या आठवणींच्या आठवणी अस्वस्थ करतायत मला माझ्या मनातून. आठवण येते जेव्हा गवत भाऊंची, आठवण येते जेव्हा गवत भाऊंची. काय वर्णन करू मी त्या दिवसांची. मंतरलेले दिवस की भारावलेले दिवस की अन्य कोणते दिवस, आठवणींच्या आठवणी अस्वस्थ करतायत मला माझ्या मनातून. खरोखरच म्हणजे अशी माणसं ॲक्च्युली ह्यांचं जे नागरिक तत्व आहे ना, ही रिअली द हेवन, द रिअली सिटीजन ऑफ हेवन, बट नाव दे आवर इंडियन. सद्गुरूंमुळे आता आपण एक चांगल्या ह्याच्यात गणले जातोय. आपल्याजवळ माणसांचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. अरे आता पेडणेकर आहे, पेडणेकर म्हणजे पेडणेकर आणि सद्गुरू, गवत भाऊ सद्गुरू, गोरे भाऊ सद्गुरू, ज्ञानदेव गुरु सद्गुरू. म्हणजे सद्गुरू म्हणजे एक हे सर्व सद्गुरूंची किरणं आहेत असे मला तरी वाटतं. आणि एवढं बोलून मी 2 शब्द समजतो. जय सद्गुरू, जय. काकांचं सानिध्य खूप आमच्यासाठी. 4ही भावंड आम्ही सद्गुरूंच्या इथे अजून आहोत. त्याचे सर्व म्हणजे काका रामदास काका, माझी आई त्यांना भाऊ म्हणायची, त्यांना राखी बांधायची, पण आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. कारण काका आणि मामा या दोघांचा मेळ हा त्यांच्याकडून आम्हाला मिळायचा. कारण काकांचं प्रेम मिळत नव्हतं आम्हाला, मामांचं प्रेम मिळत नव्हतं, पण त्या दोघांचं मिळून जे प्रेम होतं ते काका आम्हाला देत होते. प्रत्येक वेळेला लंच टाईममध्ये कर्नाटक बंदरला असताना ते आमच्याकडे यायचे आणि त्यावेळेला ना आमचं उपासनेने चालू असायचं सकाळच्या वेळामधला. आणि सद्गुरू तेव्हा मला वाटतं 20 मिनिटं नामस्मरण अशी अट होती सद्गुरूंची त्यावेळेला उपास नेण्यामध्ये. आणि काका त्याच वेळेला नेमके यायचे. मानस पूजापासून सगळं जे काही असेल त्याच्यामध्ये ते सहभाग त्यांचा असायचा. का तर त्यांचं ते काम पूर्ण करून ते येत असे तिकडे. आणि मधला जो वेळ होता ना ते आमच्याकडे यायचे. आणि त्यावेळेला ना आम्ही भावंड अशी बसलेलो असायचो. आणि त्यावेळेला म्हणायचे, चल पुन्हा आता आपण 20 मिनिटं नामस्मरण करू. आणि 20 मिनिटाचे आम्ही जवळजवळ 1 तास विठ्ठल स्मरण करायचो. आमच्यासाठी तेव्हा ती स्पर्धा होती. पण खरोखर आज आयुष्याचा मेळ त्यांनी एवढा बसवला आहे की सद्गुरू वाचून दुसरं काहीच नाही उरलंय आता. फक्त सद्गुरू आणि काकांनी आम्हाला जे दिलेलं पाठबळ. माझ्या लग्नाचं उदाहरण म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न. म्हणजे आता हे लग्न माझ्या काकांचं, माझ्या चुलत काकाचं लग्न आई वडिलांनी आणि रवस काकांनी आणि बाकीचे मोहर सपोर्टेड राणे काका म्हणा किंवा गोरे काका, ह्या सर्वांचा एवढा मेळ होता ना की अक्षरशः म्हणतात ना 5 पांडव तसे हे सगळे आमच्या पाठीशी असायचे. फॅमिली आमची कोणी आमच्याबरोबर नसायची, पण हे 5 पांडव आमच्या पाठीशी सदैव असायचे. माझ्या मोठ्या बहिणी म्हणजे माझ्या आईचं काय स्वप्न होतं
की 4 मुलं आहेत माझी, 4ही मुलांची लग्न मी ही जीवनविद्येतच करणार. आणि त्याच्यामध्ये काय झालं, मोठ्या बहिणीचं लग्न मोठ्या मामाने केलं. अक्षरशः त्यांनी म्हटलं तुझ्या जीवनविद्येचं वगैरे काय आणायचं नाही, मी जे म्हणेल ती पूर्व दिशा. आणि आईने त्यावेळेला अक्षरशः त्याला बोलले, अरे मला सद्गुरूंचं त्यांना सांगू दे तरी, समोरच्या व्यक्तींना मला सांगू दे तरी की जीवनविद्येत लग्न कसं होतं काय होतं. नाही म्हणे, मी जमवलंय ना माझ्या पद्धतीनेच होणार, असा त्याचा जो आग्रह होता. आणि त्या आग्रहापोटी शेवटी आईने म्हटलं दिली तुला एक मुलगी, दिली तुला 3 मुलं. मात्र माझ्या सद्गुरू चरणावरची आहेत, ती हलवायची हिंमत कोणीच करू शकत नाही. एवढं आईने एवढं घट्ट पण केला की आणि हे सर्व गोष्ट ना गवस काकांना माहीत असायची. गवस काका म्हणायचे की तुम्ही काळजी करू नका, सगळं काही होईल व्यवस्थित. आणि जेव्हा माझं लग्नाच्या म्हणजे माझं लग्न करायचं तसं वय पण नव्हतं, पण काका अचानक 3 वर्ष सतत एकच स्थळ घेऊन यायचे. उमेश गाड म्हणून आहेत, त्यांचे एकच स्थळ 3 वर्ष कंटिन्यू घेऊन येत होते. पण ते असं म्हणत नव्हते की ही मुलगी द्या तुम्ही मला, ही मुलगी द्या म्हणून ते म्हणत नव्हते. मी रोज आई बसायची खाली, काका चेअरवर बसायचे. जिथे सद्गुरू आमच्या घरी जेव्हा आले होते तेव्हा 2 चेअर आम्ही माई आणि माऊलींसाठी आणले होते. त्या 2 चेअरमधली एक चेअर आम्ही सद्गुरूंकडची ठेवलेली, म्हणजे का काका आले तर बसायचे, त्याच्यातून ते आम्हाला गाईड करायचे. आणि कोणी आलं तरी ती चेअर आम्ही त्यांना बसण्यासाठी उपलब्ध करायचो. आणि त्याच्यामधून ना मी अशी कोचवरती अशी बसलेली असायची. काका जे बोलतात ते सगळं मी ऐकायची लहानपणी. आणि अजिबात म्हणजे आम्हाला ना सद्गुरू कार्याच्या असं कुठे वेगळं जाणं झालंच नाही आमचं, कारण सद्गुरू आणि सद्गुरूच. आणि एवढा भाग आहे ना हा काकांचा, मला वाटतं आमच्या जीवनातला 90% पेक्षाही भाग काकांचा होता आमच्या जीवनामधला. आणि काकांनी जवळजवळ ते स्थळ घेऊन आले. आणि माझ्या मामाने अट काय ठेवली होती मला की ह्या मुलीचं लग्न करून दाखव तुझ्या जीवनविद्येत, बघूया तुझे सद्गुरू तुझ्या पाठीशी धावून येतात का. म्हणजे बघा सद्गुरूंना आव्हान केलं होतं त्यांनी. आणि शेवटी सद्गुरू म्हणतात ना, माझा नामधारक जर खरोखर संकटात असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं त्यांचं. म्हणजे सद्गुरूंनी खरोखर की त्यावेळेला 1 पाऊल आईने सद्गुरूंच्या दिशेने टाकलं होतं आणि सद्गुरू 10 पावलं आमच्या पाठीमागे अक्षरशः उभे होते. अक्षरशः म्हणायचं हे फोटो बिटो ना सगळे काढून ठेव, हे तुम्हाला सूट नाही होते, हे असलं काय करायचं नाही असलं. म्हणजे कितीतरी आमच्यावरती अशी बंधनं होती ना की अक्षरशः आम्हाला वाटायचं सद्गुरूनाथा तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही आहे जगामध्ये. आणि मग त्याच दृष्टिकोनातून काका दरवेळेला यायचे. बहिणीचं लग्न झालं आणि आईने मला सांगितलं होतं तुझं लग्न जीवनविद्येत झालं तर ठीक आहे, नाहीतर तुला कायमस्वरूपी मी पोसेन घरात, पण तुझं जीवनविद्येत लग्न केल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि ह्याच्या पुढची 2ही लग्न मी तशीच करणार पूर्ण. तर मी म्हटलं आई तुला जे योग्य वाटेल ना ते तू करायचं आहे, पण मला ना म्हटलं निरपेक्ष कार्यकर्ता हवा, नुसता आला गेला असला कार्यकर्ता मला नको. मला जो असेल ना तो निरपेक्ष, त्याला कुठल्याही प्रकारचा ना असा अहंकार आहे किंवा काहीतरी गवसायला येत आहे किंवा काहीतरी मिळवायला येत आहे अशा दृष्टिकोनातला मला नवरा नको हा. मला मात्र सद्गुरूंशी प्रामाणिक एकनिष्ठ जीवन जगणारा नवरा हवा म्हटलं मला. आणि मी बाकी कुठलीच आई समोर मी कुठलीच गोष्ट अशी ठेवली नाही की मला असं हवं आणि तसं हवं, फक्त मी निरपेक्ष कार्यकर्ता हवा. 1 वर्ष आले म्हणतात हो जरा एक मुलगा आहे छान आहे नामधारक आहे बघा ना प्लीज. तर आई म्हणायची माझ्या दिराचा मुलगा आहे मुलगी आहे तुम्हाला देऊ का फोटो बिटो पाठवून. उठायचे आणि सरळ वाटेला लागायचे, काका काहीच बोलायचे नाही. नंतर परत वर्षभर असं गेलं. परत 2nd वर्षाला ते आले, म्हणतात अहो एक मुलगा आहे तो मुलाचं ना अजून लग्न नाही ठरलंय, तुम्ही काय बघता का. आई म्हणायची थांबा जरा दुसऱ्या दिनाची मुलगी दाखवते मी तुम्हाला. उठायचे सरळ वागा, म्हणजे काहीच बोलायचे नाही काका अक्षरशः. आणि 3ऱ्या वर्षाला जेव्हा वर्ष उलटून गेली आणि 3ऱ्या वर्षाला परत आई बडबडली त्यांना, म्हणते का हो भाऊ तुम्ही 3 वर्ष तुम्ही हेच स्थळ मला आणून देताय, तुम्हाला मुली सांगतात तर तुम्ही पुढचं मला काही सांगत नाही आणि उठून सरळ निघून जातात. एक काम करा, ही बसली आहे बघा मागे, हिचं बघा जमवत आहे का. काका ताडकन उठले आणि म्हणतात चल लवकर ली बायोडाटा, तू दी लवकर पटकन बायोडाटा, या मुलीसाठी मी 3 वर्ष येत होतो तुम्हाला कळलं नाही कसं. आई म्हणाली अहो पण तुम्ही सांगायचं होतं ना की ह्या मुलीचं लग्न करायचं आहे, मग मी सरळ मुलगी माझी ताब्यात दिली असती ना, कारण मला माहिती आहे मला काय पण मी ठेवलाय तिच्या समोर तो. शेवटी काका म्हणाले तुम्हाला पण भूक हवी, तुम्हाला पण भूक हवी तर तुम्ही तुमचं पोट भरणार ना, मी तुम्हाला आणून दिलं त्याचं मोल नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. आणि काकांनी 3ऱ्या वर्षाला ते आणलं आणि नंतर म्हणतात ना गोरे काका राणे काका माझ्या नवऱ्याच्या बाजूनी आणि गवस काका आमच्या बाजूनी. म्हणजे आमचं लग्न म्हणजे असं जीवनविद्येच करण्यामागे म्हणजे गोरे काका आणि नानू काका प्रश्नाची उत्तरं एवढी अशी असायची की मला उत्तरं मी कशी दिलीस मलाच माहिती नाहीत. आणि तो खरोखर सद्गुरूंनी त्यांना पाठवलं होतं माझ्यासाठी. आणि खरोखर की एवढं म्हणजे ना आज मी जी सुखात आनंदात ऐश्वर्याने आमचं खरोखर लग्न जीवनविद्येत आणि त्याचा आनंद इतका काकांना झाला
की जे माझ्या बहिणीचं लग्न केलं तो नवरा आहे व्यवस्थित सगळं काही, पण जे आईचं स्वप्न होतं ना की माझ्या मुलीला असं म्हणजे जीवन विद्या, त्याच्यात सगळं डबल म्हणजे अक्षरशः मोठा मामा शरणागती झाली. म्हणजे अरे बापरे, हिला एवढं सगळं मिळालं, जातीतलं मिळालं, हे आमच्या काही जातीची पण अट नव्हती, पण मला कुठेही काही कमी कसलंच मिळालं म्हणजे हे नाही. म्हणजे म्हणतात ना, पण सद्गुरूंनी कुठे नाव ठेवायला तिथे जागाच ठेवली नाही. म्हणजे एवढं काकांनी परिपूर्ण स्थळ तिथं आणून ठेवलं. आणि मग सद्गुरूच्या दर्शनापासून सगळं जे काही त्यांनी तो भार उचलला आणि जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा आजही ते मला डोळ्यासमोरून जात नाही. आणि खरोखर काकांचं त्याच्यात मोलाचं खूप मार्गदर्शन आम्हाला ह्यासाठी लाभलं. आणि खरोखर आज मी काका आणि त्यांच्या पूर्ण परिवाराची खूप ऋणी आहे, कारण मला उमेशसारखा नवरा मिळाला. आणि आज जे सद्गुरू कार्य आमच्याकडून ते त्यांच्या आशीर्वादानेच करून घेत आहे. खरोखर म्हणजे आज मी म्हणते की खांद्याला खांदा लावून, माझ्या मिस्टरांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही आज जे कार्य करतोय ते केवळ सद्गुरूच्या आशीर्वादाने आणि गवस काकांच्या मार्गदर्शनाने. एवढंच मी सांगते. जय सद्गुरू, जय जीवन विद्या. आज या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे आणि मग मी त्यांचा भाचा म्हणून तरी का सोडू ना. तर मी अजय सावंत, सांताक्रूज शाखा. आज सद्गुरू कृपेने माझ्याजवळ सर्व काही उपलब्ध आहे, तन मन धनाने सर्व काही आहे. आपल्याला हे सर्व जे प्राप्त होतं तर आपण सद्गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतोच. परंतु सद्गुरूंकडे जी व्यक्ती आपल्याला घेऊन जाते त्यांचे आपल्यावर खरंच खोटे खोटे उपकार असतात आपल्यावरती. माझ्या आईला ते भाऊबीजेला यायचे तेव्हा त्यांनी एक दिवस त्यांनी ग्रंथ घेऊन आले एका भाऊबीजेला आणि ते ग्रंथ आईने वाचले आणि त्यानंतर तिला जीवनतेची गोडी लागली आणि आईला लागली. त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना, घरातल्या सर्वांना, कुटुंबियांना गोडी लागली आणि आम्ही आज सर्व सहकुटुंब सर्व प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही जातो. मग आज जे आम्ही ते सुख उपभोगता होते केवळ आणि केवळ आमच्या मामामुळे. आणि म्हणून मी या ठिकाणी आज त्यांची आणि माझी मामी, बाळा, पिंकी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. गवस भाऊंना मी पूर्वी पहिलं सद्गुरू जेव्हा आम्ही रेल्वे मैदानात वगैरे इतर वेळी प्रवचनं बघायचो तर पाठीमागे बसलेले असायचे भाऊ आणि नेहमी प्रश्न असायचा, हे कोण आहेत? म्हणजे सद्गुरूंची सेवा करतात, सद्गुरूंच्या जवळ असणार म्हणजे कोणतरी विशेष व्यक्ती असणार आहे असा नेहमी प्रश्न पडायचा. आणि जेव्हा विद्यार्थी मार्गदर्शन अभियानाच्या निमित्ताने त्यांची पहिली भेट झाली आणि तेव्हा त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि एकदम अगदी मैत्री झाली. म्हणजे आपला बोरिवलीचा अभ्यास वर्ग मला वाटतं गवस भाऊंच्या घरी चालायचा आणि माझं ऑफिस गोरेगावला होतं, त्यामुळे गोरेगाववरून जवळ असल्यामुळे मला ती संधी मिळायची. तर आता मी त्यांना माहीत होतं लग्न झाल्यावर मी पनवेलला राहतो आणि मग माझी आल्यापासून ती चौकशी, अरे तुला जायला उशीर होईल ना, ते काय नाश्ता वगैरे इडली वगैरे असेल ना तर 2 असतील तर ते मला 4 आणून द्यायचे. तू लांब जाणार असेल आणि एकदम आपुलकीने चौकशी करायची. म्हणजे मी भाग्य समजतो माझं की माझ्या लग्नाला म्हणजे उपासनेने जसं आता गोरेसाहेबांनी सांगितलं तसा आशीर्वाद द्यायला भाऊ उपस्थित होते आणि ते मी माझं भाग्य समजतो. दुसरं सांगायचं म्हणजे आपण म्हणतो की जीवनविद्येची उपस्थिती, जीवनविद्येचे कार्य, आणि सद्गुरू बघा नेहमी सांगायचे की माझा प्रत्येक नामधारक आहे ना तो वामनराव पै झाला पाहिजे. तर आपण ते एक असतं लिटरली घेणं आणि दुसरं म्हणजे सद्गुरूंची आवड ती नामधारकांची आवड होणं. तर त्यापैकी एक म्हणजे जे अनेक नामधारक काय त्यापैकी एक गवस भाऊ होते. म्हणजे त्या सद्गुरूंचा विचार ते बघा, म्हणजे आता बघा सद्गुरू प्रवचनात सहज बोलायचे की हे तुम्ही सुविचार आहेत ना हे डोळ्यासमोर सतत ठेवा, हे तुम्ही लिहून ठेवा, दिसतील असे बघा, म्हणजे ते तुम्हाला वाचता येईल असे ठेवा. आणि जेव्हा मी पहिलं त्यांच्या घरी गेलो तेव्हा बघाल तिकडे तुम्हाला जीवनविद्या, कुठे तुम्ही मन रिकाम, आता पाहुणा घरी आला की पहिलं कुठे सिलिंग बघतो आपण, फॅन बघतो, इकडे तिकडे आपण बघत असतो. मग ते जर बघत राहिलं तर तो वाचत राहणार. म्हणजे हे सुंदर एक कार्य. तसंच ते बोलता बोलता सद्गुरूंच्या काही आठवणी सांगायचे. सद्गुरूंना भेटायला पुण्यावरून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून कोणीही आलं तर सद्गुरू जाताना त्या नामधारकांना सांगायचे, जाताना ना तिथे ते गवस आपलं नामधारक आहे त्याच्या घरी एकदा भेट देऊन जा. म्हणजे कोण बाहेर मंडळी आली ना तर त्यांना सांगायचे ह्यांच्या घरी जावं, म्हणजे त्यांचं घर बघावं, त्यांची विचार म्हणजे ती जी सद्गुरूंची विचार ते बघितले आहेत, त्यांनी लिहिलेले आहेत. तसंच सद्गुरूंना कोणी भेटवस्तू दिली, आता सद्गुरूंना ज्ञानेश्वर माऊलींची जी प्रतिमा आहे मला वाटतं त्यांच्या घरी, तर त्याची एक मला त्यांनी आठवण सांगितली. सद्गुरूंना जेव्हा दिली तर सद्गुरूंनी त्याचा स्वीकार केला
आणि त्या नामदाराकाला काय सांगितलं की ह्याची काळजी ना तो गवस घे, तू त्याच्याकडे दे. आणि मग सद्गुरू आज्ञाप्रमाणे त्यांनी ती आता पण तुम्ही त्यांच्या घरी बघाल तर त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची ती सेवा करतात. दुसरं सांगायचं म्हणजे पूर्वीची मंडळी होती, म्हणजे आताही आहे, पण पूर्वी सद्गुरूंना ऐकल्यावर जी जीवनविद्येत आली भावलं आणि ते जी जीवनविद्येत लोकांना आणायचे आणि आता आम्ही जे विचार करतो, आम्ही जो प्रयत्न करतो त्याचा जर विचार केला, आपल्याला बऱ्याच वेळेला काय वाटतं की तुम्हाला सगळं असंच काहीतरी सांगता आलं पाहिजे, समजावून सांगता आलं पाहिजे वगैरे वगैरे. पण आता ही पूर्वीची मंडळी होती, त्यातले पैकी एक गवस भाऊ, म्हणजे त्यांच्या एका शब्दाला लोक सद्गुरूंकडे यायचे. म्हणजे त्यांनी नुसतं सांगावं आता यांचा शुभविवाह, त्यांनी त्यांच्या कानावर घालणं आणि ते त्यांना तयार होणं, म्हणजे सद्गुरू मुखातून त्यांच्याकडून ते कार्य घडून घेत होते. तसंच एक किस्सा म्हणजे जे अनेक नामदार इथे असतील, मला वाटतं ज्ञानदेव राणे त्यांनी सांगितलेलं, गवस भाऊंनी सांगितलेलं तुम्हाला आठवण सांगतो. ज्ञानदेव राणे जीवनविद्या देण्यापूर्वी, म्हणजे आपले बोरिवलीचे नामदार आहेत ज्यांनी आता मोठ्या प्रमाणात कार्य त्यांचं चाललेलं आहे, तर त्यांची एक आठवण त्यांनी सांगितली. ते पूर्वी देवाच्या प्राप्तीसाठी म्हणजे तरुण असताना भरपूर ते नामस्मरण आणि साधना करायचे आणि मग भगवे वस्त्र वगैरे घालायचे, काहीतरी ग्रंथ त्यांच्या झोळी असायची, एक ते सांगत होते मला, ग्रंथ त्या झोळीत ग्रंथ असायचे आणि जिथे देवाचं नामस्मरण करायला मिळेल, कुठे मार्ग मिळेल तिथे धावत सुटायचं. तर ज्ञानदेव राणेचे वडील गवस भाऊंना एक दिवस बोलले की अरे हा इकडे तिकडे फिरतो, त्याला तू जरा कुठेतरी घेऊन जा. गवस भाऊंना सांगितलं. मग गवस भाऊंनी ज्ञानदेव राणेंना बोलले एक दिवस की असं असं मी जातो, वामनराव पै प्रवचन आहे, तर तू एक दिवस ये माझ्याबरोबर. आणि ते त्यांनी सांगितल्यावर जे जीवनविद्येत आले ते अजूनपर्यंत आहेत आणि त्यांनी अनेक प्रकाराने कार्य केले. म्हणजे अशी अनेक मंडळी असतील. मला एक आठवलं, मी ते तुम्हाला उदाहरण सांगितलं. सांगायचा उद्देश काय, तर अशा गवस भाऊंची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा असंच आपापल्या परीने कार्य करूया अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय सद्गुरू, जय जीवन. सगळेजण आपण जमलोय ते गवस काकांच्या प्रेमामुळेच, त्यांचा जो आपल्यावरचं प्रेम आहे किंवा आत्मीयता आहे त्याच्यामुळेच आपण आज सगळे जमलो आहोत. बऱ्याच जणांनी बरंच सांगितलं आहे आणि माझं म्हणजे असं आहे की मी आणि बाळा ॲक्च्युली आम्ही जेव्हा गवस काका इकडे राहायला आले आणि त्या दरम्यान बोरिवली शाखा स्थापन होऊन सुरू झाली, मग मी बाळा त्यांच्याबरोबर आम्ही एकत्रच सुरू झालं आमचं त्यावेळेला तिकडचं बोरिवली शाखेतलं कार्य. आणि छान मग गवस काकांनी किती मला वाटत नाही की मी बऱ्याचदा काकी घरीच असायचो, म्हणजे ते त्यांचं जे आधी बैठक घर होतं तिकडे, तर आम्ही बाळा आणि काका आम्ही असायचो किंवा पिंकी आम्ही बऱ्याचदा असे बसलेलो असतो, आमचे संगीताचे रिहर्सल चालू असायचे. मग मला आता अजूनही असं चालू असताना हे वाटत होतं ना की कुठली बोरिवली शाखेची जे उपासना यज्ञ असायचा त्याचं पहिलं गाणं जय जय सद्गुरुदेवम ते काका गायचे आणि त्याचा शेवट सुद्धा आनंद वाटा आनंद लुटा या गाण्याने व्हायचं किंवा आपले जे राष्ट्रगीत आहे त्याच्याने तेही गवस काकाच गायचे. त्यामुळे स्टार्ट टू एंड गवस काका असायचे, मधले तुम्ही फिलर भरत राहा असं वाटायचं. ते आजही तसंच वाटत होतं की सुरू होताना तेच झालं. बरेच अनुभव आहेत म्हणजे बघायला गेलं तर, कारण आता जवळजवळ किती 95 आता जवळजवळ 20-22-25 एक वर्षाचा सहवास आहे. मधल्या काळात ते बोरिवली ऑफिसला सुद्धा असायचे, त्यावेळेला मी पण बोरिवली ऑफिसला बाळा आणि आम्ही जेव्हा करायचो त्यावेळेला त्यांनी आम्हाला कसं स्टार्ट करायचं कार्य कसं करायचं आहे त्याचे गायडन्स केलं की कशा पद्धतीने आपण हा ऑफिस बोरिवली ऑफिस नवीन होतं त्यावेळेला आपण कशा पद्धतीने करू शकतो, वरचं सद्गुरूंचं बसण्याचं आसन किंवा हे कसं असलं पाहिजे, तिथे सद्गुरू येणार तेव्हा कशा पद्धतीची तयारी, हे सगळं गाईड करणं किंवा बऱ्याच पद्धतीने आम्हाला थोडं मला आणि बाळाला बऱ्याच आठवणी आहेत, आमच्या चांगल्याच आठवणी आहेत. काही वेळेला ओरडा खाण्याच्या पण आठवणी आहेत. म्हणजे आम्ही बाईकवरून पडलेलो असतं ती पण आठवण एक चांगली दणकट आहे. फार छान सहवास त्यांचा आम्हाला मिळाला आणि खूप छान कार्य करता आलं त्यांच्यामुळे आम्हाला बोरिवली शाखेत असताना सुद्धा आणि इव्हन बोरिवली हेड ऑफिसला सुद्धा. आणि इनफॅक्ट म्हणजे आता मगाशी कोणीतरी सांगताना सांगितलं की सद्गुरू जाताना दरवेळेला त्यांच्या घरी बघायचे, तोच अनुभव अजूनही आहे. म्हणजे मी आता जेव्हा बंगल्यावरून मी आणि दादा किंवा प्रल्हाद दादा आम्ही जेव्हा निघतो तेव्हा अजूनही प्रल्हाद दादा गाडी त्यांच्या गेटजवळ राहायला आपल्या जे चक्रधर आहे ना त्यांना स्लो करायला सांगतात आणि अजूनही ते वरती बघतात आणि मगच पुढे जातात. म्हणजे ती जी आहे ना ती तसंच अजूनही चालू आहे. आणि इनफॅक्ट दादांनी तसं सांगूनही ठेवलं जेव्हा पण गवस काकी कार्यक्रमाला येतील
तेव्हा म्हणजे आम्हाला आणि आपण दिसले की त्यांना घेऊन माझ्याकडे यायचं. म्हणजे ती जी गवस काकांनी केलेली पुण्याईचा संचय आहे ना, तो अजूनही तसाच फ्लो होतोय आणि अजूनही तसंच त्यांच्या कुटुंबियांना त्याचा लाभ मिळतोय. आणि त्यामुळेच अजूनही मला वाटतं बाळाची असेल किंवा पिंकीची असेल अजूनही तशीच भरभराट होत राहते आणि तशीच भरभराट होऊ दे ही सर्वांकडे मी सद्गुरूंकडे प्रार्थना करतो आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.